नगर परिषद निवडणुकीत सगळ्यात मोठं महाभारत घडलं ते कोकणात। एरवी सुद्धा कोकणात निवडणुका म्हटल्या की या निवडणुका राणे कुटुंबाभोवती फिरत असतात, पण यावेळेला कथा थोडीशी वेगळी आहे। राणे विरुद्ध राणे असा हा सामना कोकणात पाहायला मिळाला। ज्या संदेश पारकरांनी मोठ्या राणेंबरोबर म्हणजे नारायण राणेंबरोबर राजकीय उभा दावा मांडला होता, त्याच संदेश पारकरांना जिंकवण्यासाठी राणेंचेच एक पुत्र या निवडणुकीत झटले आणि त्यांनी संदेश पारकर यांचा विजय सुकर केला। या सगळ्या घडामोडींनंतर 8 वर्षांपूर्वीची एक निवडणूक लक्षात आली आणि ती म्हणजे संदेश पारकरांचा याच नगर परिषद निवडणुकीत राणेंच्याच उमेदवारांना 8 वर्षापूर्वी परत पराभव केला होता आणि याच पराभवाची संदेश पारकरांनी या निवडणुकीत परतफेड केली आहे। कोकणातली आणि विशेषतः कणकवलीतल्या भावनांच्या, नात्यांच्या आणि बदल्याच्या हाय व्होल्टेज स्टोरीची ही कथा पाहूयात। चौतीस हा आकडा, याच आकड्यानं संदेश पारकरांना गेली 8 वर्ष झोपू दिले नाही। कारण 2017च्या नगर परिषद निवडणुकीत संदेश पारकरांचा फक्त 34 मतांनी पराभव झाला होता। 2017 सालची ती निवडणूक कणकवलीकरांना आजही आठवते। त्यावेळी भाजपच्या चिन्हावर संदेश पारकर लढत होते, तर त्यांच्या समोर होते नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाचे समीर नलावडे। दोघांमध्ये अटीतडीची लढत झाली। संदेश पारकरांचा अवघ्या 34 मतांनी पराभव झाला। हा पराभव संदेश पारकरांच्या चांगला जिव्हारी लागला होता। त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणेंनी ठाकरेंचा उमेदवार असलेल्या संदेश पारकरांचा पराभव केला। नगर परिषद आणि विधानसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे पारकरांची राजकीय कारकीर्द संपली अशी चर्चा सुरू झाली होती। पण कणकवलीतल्या राजकारणाला अनपेक्षित अशी कलाटणी मिळाली आणि संदेश पारकर नगराध्यक्ष झाले। योगायोग बघा, राणेंच्या उमेदवारानंच संदेश पारकरांना नगर परिषद निवडणुकीत हरवलं होतं आणि नारायण राणेंच्याच मुलानं संदेश पारकरांना पुन्हा विधानसभा निवडणुकीत हरवलं। मात्र नारायण राणेंच्याच दुसऱ्या मुलानं आज पारकरांना जिंकवलं। संदेश पारकरांना जिंकल्यानंतर अनावर झालेल्या अश्रूंमागे एवढा सगळा संघर्ष आहे। कणकवलीकरांचं मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो। जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला, जी लढाई मी स्वीकारली होती त्या स्वाभिमानाच्या लढाईला खऱ्या अर्थाने कणकवलीकरांनी मला साथ दिलेली आहे। आणि माझ्या कार्यकर्त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी जे मेहनत घेतली त्या मेहनतीच्या जोरावर आपण जिंकलेले आहोत। सगळे कार्यकर्ते, नगरसेवक असतील हे सगळे, आणि खऱ्या अर्थानं आता आपल्याला कणकवली शहराच्या शाश्वत विकासाची सुरुवात त्या ठिकाणी करायची आहे। ते श्रीफळचं चिन्ह आम्हाला शुभ चिन्ह मिळालं होतं, त्यासाठी नारळ वाढून आपल्याला आता भविष्यातली कामं त्या ठिकाणी करायची आहेत। ज्या राणे कुटुंबाशी पारकरांचा संघर्ष होता, त्याच कुटुंबातल्या निलेश राणेंनी कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीचा प्रयोग केला आणि थेट भाजपला आव्हान दिलं। एकेकाळचे मित्र आणि नंतरचे कट्टर प्रतिस्पर्धी समीर नलावडे यांच्या समोर पारकर पुन्हा एकदा दंड थोपटून उभे ठाकले। नगर परिषद निवडणुकीत संदेश पारकरांनी समीर नलावडेंचा 145 मतांनी पराभव केला। 2017 मध्ये पारकर 34 मतांनी हरले। आता नलावडेंना 145 मतांनी हरवून पारकरांनी व्याजासह पराभवाचा वचपा काढला। या विजयामुळे 2017 सालच्या पराभवाचं शल्य पुसलं गेलं। त्या 12 दिवसामध्ये कणकवलीकरांचं मत त्या ठिकाणी निर्माण करणं, ती लाट निर्माण करणं, परिवर्तनाला लोकांनी साथ घालणं हे खरं कौतुकास्पद आहे। आणि म्हणून मी कणकवलीकरांचा फार मोठा ऋणी आहे। माझी शेवटची निवडणूक नगरपालिकेची म्हणून पण मी त्या ठिकाणी सांगितलेली होती आणि लोकांनी एक संधी संदेश पारकरांना तितक्याच ताकदीने दिली, कारण यांची महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे। हे महाराष्ट्र जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, यांच्याकडे नगरपालिकेची अनेक वर्ष सत्ता होती। कोणताही फरक त्या ठिकाणी जनतेमध्ये पडलेला नाही। जनतेनं त्या ठिकाणी संदेश पारकरांना, पर्यायानं त्यांच्या पॅनलला मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी निवडून दिलं। संदेश पारकरांना निलेश राणेंनी जिंकवलं। मात्र पारकरांचा कणकवलीतला हा विजय आता जिव्हारी लागलाय तो नितेश राणेंच्या विरोधात त्यांच्याच भावानं निलेश राणेंनीच सर्व पक्षांची मूठ बांधली होती। त्यामुळे आपलं कोण, परकं कोण आणि आपलेच कसे परके झाले या प्रश्नांनी नितेश राणे अस्वस्थ आहे। निकाल लागताच पुढच्या काही तासात नितेश राणेंनी एक पोस्ट टाकली। त्यात ते म्हणतायत, गप्प होतो पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी, पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात, पण आता ती वेळ आली आहे। ही पोस्ट टाकल्यावर नितेश राणे अखेर बोलले। त्यांच्या बोलण्यातही तेच प्रश्न होते, माझं कोण आणि परक कोण।
नितेश राणे आणि ह्या लोकांना तुम्ही अद्दल घडवा. त्या बाबतीमध्ये जे काही 15-20 दिवस मला जो काही अनुभव आला, मी निश्चित पद्धतीने ह्या बाबतीमध्ये पक्ष नेतृत्वाशी बोलणार आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीसांशी जाऊन बोलणार आहे. कारण का ज्या परिस्थितीमध्ये मी निवडणूक लढवली त्याच्यामध्ये नेमकं माझे कोण हा फार मोठा प्रश्न मला विचारासारखा वाटतो. कारण का मी प्रत्येक जण माझ्या विरोधात लढत होता. या अस्वस्थतेनंतर नितेश राणे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना भेटले. चव्हाणांचं म्हणणं आहे नारायण राणे प्रचारापासून दूर राहिले आणि त्यामुळे हे घडलं. निलेश राणे यांनी सुद्धा प्रचार करताना राणेसाहेब माझ्याबरोबर आहेत असं थोडंसं स्वाभाविक आहे केलं आहे ते. परंतु त्यामुळे आम्ही सिंधुदुर्गामध्ये ज्या वेळेला आमचे नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहतो ते राणेसाहेब आहेत. आणि राणेसाहेबांनी जर प्रत्यक्षपणे त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून पुढाकार घेतला असता तर रिझल्ट कदाचित वेगळा असला असता. थोडक्यात भाजप नेतृत्व नारायण राणेंवर नाराज आहे. पण कणकवलीतल्या निवडणुकीनं 2 गोष्टी शिकवल्या. राणे आणि पारकर यांचा एवढा संघर्ष होता की राणेंचा ज्यावेळी बंगला जाळण्यात आला त्यामध्ये संदेश पारकरांचा हात होता असा आरोप नितेश राणेंनी एकेकाळी केलेला. आज त्याच राणेंच्या दुसऱ्या मुलानं पारकरांना जिंकवलं. म्हणजेच राजकारणात कुणीही कुणाचाही कायमचा शत्रू नसतो हा धडा पुन्हा मिळाला. तर समोरचे आपले असतील तर युद्धात त्यांच्याशीच लढावं लागतं हा कणकवलीनं घालून दिलेला दुसरा धडा. गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग.